श्रीशैल हुळे यास न्यायालयीन कोठडी। अक्कलकोट भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालून मारण्यासाठी त्याच्या वाहन चालकास पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी आरोपी श्रीशैल बाबूराव हुळे वय 32 राहणार वडगाव तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार मणिधारी हेरिटेज अक्कलकोट याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली। याबाबत वाहन चालक आनंद स्वामीराव सुरवसे राहणार मोठाळ तालुका अक्कलकोट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीशैल हुळे व प्रभाकर पुलारी या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये खरेदीसाठी आमदार कल्याण शेट्टी यांच्या पत्नी व मुलाला घेऊन चालक सुरवसे हे आले होते। त्यावेळी शोरूमच्या बाहेर थांबलेल्या चालकाला हुळे याने तुला पैसे देतो, तुझ्या आमदाराला गोळी घालून ठार मार, मी पुढचं बघतो असे आमिष दाखवले। आरोपींनी चालकाला पैशाचे आमिष दाखवून आमदार कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालून जीवे मारण्यासाठी प्रेरित केले। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला प्रभाकर पुलारी याला अटक केली। त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। हुळे यास कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका येथे अटक केली। त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी हुळे याला न्यायालयात हजर केले असता पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली, परंतु आरोपीचे वकील शरद पाटील यांनी पोलिसांनी काल ज्या मुद्द्यावर पोलीस कोठडी मागितली तेच मुद्दे आज देण्यात आले आहेत। त्यामुळे हुळे यास त्याच कारणासाठी पोलीस कोठडी देता येणार नसल्याचा युक्तिवाद केला। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी PD चव्हाण यांनी हुळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। यात आरोपीतर्फे शिवाजी कांबळे हे काम पाहत आहेत। अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।